हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी हितेश आलो आहे आणखीन एक व्हिडिओ घेऊन. तर आजचं स्पेशल व्हिडिओ आहे बिकॉज मी तर आता तुम्हाला माहिती आहे क्रूझशिपवर काम करतो. सो आता आम्ही खूप नवीनच एक एक्सपिरियन्स घ्यायला चाललो आहे. लाईक आता फिनलँडला आहोत सध्या. तर फिनलँडवरून आम्ही स्वीडनला क्रूजने चाललो आहे. सो हे कसं आहे, लाईक वन डे क्रूज आहे. वी विल बी जस्ट लाईक इथून फिनलँडपासून स्वीडनला फक्त एक ट्रान्झिट होणार विथ क्रूज. बट दॅट इट इज अ प्रॉपर क्रूज. आय मीन मोठी शिप आहे, लाईक 2800ची कॅपॅसिटी आहे. वायकिंग कंपनी आहे ज्यातून आम्ही चाललो आहे सध्या. सो मी आणि माझे 2 फ्रेंड्स आहेत, माझे कलिग्स आहेत बेसिकली. सो आम्ही आता निघतो इकडनं. मी निघतोय हॉटेल रूममधून आणि डॉगजवळ जाऊ. सो पुढचा व्हिडिओ कव्हर करेन ज्याच्यात मी तुम्हाला कळवेन की किती खर्च आला, लाईक व्हॉट इज द कॉस्ट आणि त्यात काय काय इन्क्लूड आहे एव्हरीथिंग, आणि आमचा एक्सपिरियन्स कसं होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. कारण पण हे दिस इज व्हेरी एक्सायटेड मोमेंट बिकॉज मी ॲज अ क्रूज शिपमध्ये काम करणारा व्यक्ती फर्स्ट टाईम ॲज अ गेस्ट कुठल्या क्रूज शिपवर चाललो आहे. सो इट्स अ व्हेरी एक्सायटेड मोमेंट फॉर मी अँड दिस विल बी अगेन व्हेरी फर्स्ट एक्सपिरियन्स फॉर मी. आणि हाच एक्सपिरियन्स मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. तर बनून राहा व्हिडिओमध्ये. आम्ही सगळे शिपमध्ये काम करतो, पण आता पहिल्यांदा ॲज अ गेस्ट जाणार आहोत. तर आलोय आता डॉकवरती. जसं म्हटलं की तिथे बघा ते वायकिंग लाईन्स जे आहे ते टर्मिनल आहे. तर आता एंटर केलंय टर्मिनलमध्ये आणि इथे लिहिलंय चेक इन करून. आम्ही तरी ऑनलाईन तिकीट बुक केलंय, पण तिथे अजून एक काउंटर होतं तिथे जिथे ते लोक ऑफलाईन तिकीट्स वगैरे पण देतात जर अवेलेबल असेल तर. लोकांचं लॉंगेस्ट विकेंड असल्यामुळे इथे एवढी लाईन लागली आहे. सो बोललं जातं की इथे 1 आवरच्या पिरियडमध्ये सगळं म्हणजे एम्बार्किंग अँड एम्बार्किंग होते. सो आता पहिला जे 2800 कॅपॅसिटी आहे क्रूज शिपची, सो 2800 गेस्ट पहिला ऑफ होणार आणि मग त्यानंतर 2800 गेस्ट न्यू गेस्ट एम्बार्क होणार. तर अशा प्रकारे आता आम्ही आमचे बोर्डिंग पास घेतले आहेत. हे चेक इन केल्यानंतर असे बोर्डिंग पास येतात आणि प्रत्येकाचं नाव आहे त्याच्यात. सो यू कॅन सी. तर हे ॲक्च्युली रूम ॲक्सेस वगैरे सगळं ह्याच्यानेच होणार. सेल्फ चेक इन काउंटर आहेत तिथे, त्याच्यात आम्ही आता सेल्फ चेक इन केल्यानंतर कूपन जनरेट झाली. ही जी लाईन आहे ही चेक इनची लाईन आहे, ही ॲक्च्युली सिक्युरिटी चेकची लाईन आहे. तर सिक्युरिटी चेक झाल्यानंतर पुढची प्रोसेस असते की ऑनबोर्ड जायचं. तो ऑनबोर्ड तो अभी सिक्योरिटी चेक से तो हम लोग को पता नहीं क्यों स्किप किया है. सिक्योरिटी चेक वहाँ पे है बट हम लोग वहाँ से आए. तो ये क्या कॉन्सेप्ट था पता नहीं. हम लोग ने हमारा टिकट दिखाया, कूपन दिखाया और हम लोग को साइड से निकाला वहाँ से. Because we are from security, that's why we are exempted for the security screening. तिथे वीकेंड आहे आणि इस्टर्स असल्यामुळे वगैरे खूप गर्दी आहे आणि आमचे तर क्रू मेंबर्स भरपूर म्हणजे भरपूर आहोत. तर प्रत्येकाचा गेट वेगळा आहे. 1, 2, 3 असं झोन टाईप आहे. जर ज्याच्या तिकीटवरती जे नंबर आहे त्या गेटला आपण जायचं. ती बघा क्रूज शिप तिथे दिसते ऑरेंज कलरची, तिथे लाईफ बोट आहे. सो आलोय ऑलमोस्ट. जेटवेला आता कनेक्टेड आहे. सो जेटवेवरून हो. तर हे बघा बघू शकता. तर आता बोर्डिंगचा तरी एक्सपिरियन्स ठीक आहे, चांगला आहे. बिकॉज ओके ते वेटिंग वगैरे आहे ते बिकॉज त्या लोकांचं डिसेंबर्केशन चालू होतं. तर तो वेटिंग पिरियड होता एक 30-40 मिनिट्सचा. बट आफ्टर दॅट इट्स व्हेरी स्मूथ आहे. एकदम स्मूथली चेक इन होत आहे. बघू शकता की इथे बघा तिकडे पण जेटवेज आहे. सो क्राऊड पण बऱ्यापैकी या लोकांनी डिवाइड केलंय जेणेकरून असं वाटत नाही की भरपूर क्राऊडेड आहे. तर हे बघा हे आलोय मी शिपवरती. दिस इज द शिप. आय हॅव एंटर्ड अँड यांचं हे एम्बार्केशन डेक आहे. तर शिपमध्ये जर गेस्ट येणं म्हणजे खूप डिफरंट गोष्ट आहे. फॉर द गायडन्स आमचा केबिन नंबर 6022 आहे. सो वी आर जस्ट गोइंग ऑन दिस साइड. आता रूम मध्ये चाललोय. हे बघा कॉरिडॉर, रूम नंबर्स वगैरे दिलेत. गुजबम्स ऑलरेडी. तुषारला गुजबम्स झालेले आहेत. मोठी गोष्ट आहे. मोठी मतलब या सॉरी हा कसा हा आपल्या मुंबई साईडचा नाही ना, नॉर्थ साईडचा, म्हणून त्याला मोठी म्हणून कळलं नाही काय. तर मोठी त्याला वाटलं मी कोणाला मोठी बोलतोय. सो दिस इज अदर साइड ऑफ द शिप. हा ओके लेट्स गो. माझ्या मित्रांना काही थारा होत नाही. त्या लोकांना कॅबिनला पहिला जाऊन बॅग टाकायचे, त्यानंतर मध्ये बोलतात की ते
पिक्चर क्लिकसाठी वगैरे येऊया. आता ते बघा ते पळतात आहेत. ओके सो कसं आहे ते. ओके तर आमचा रूम आहे 6022. ओके लेट्स गो. सो चला हे आहे आमचा रूम एक दिवसासाठी. टायनी अँड नाईस. सो दिस इज ऑल आवर बेड्स. दिस इज ऑल बेड्स. सो इट्स 3% कॅपॅसिटी ना. हा 3% कॅपॅसिटी. चांगला रूम आहे. आम्हाला मस्त विंडो भेटले. सी व्ह्यू भेटणार आहे छान. आणि काही असं ब्लॉकिंग असं व्ह्यू नाही आहे. काळोख असल्यामुळे माहित नाही आपल्याला काही बाहेरचं दिसेल की नाही. ओपन डेकला जातोय तो ओपन डेक वरून तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. डू वी हॅव एम्बार्केशन ड्रिल? आता आम्हाला काय कल्पना नाही करून आम्हाला एम्बार्केशन ड्रिल असणार की नाही. बिकॉज एवढ्या मोठ्या शिप वरती असल्यावरती कसं ते एम्बार्केशन ड्रिल हे कंपल्सरी असतं. तर आमच्या शिपमध्ये तरी तसं आहे. म्हणजे मोस्टली बाकीच्या कंपनीमध्ये पण. तर आता इकडे तरी आम्हाला तसं काही इन्स्ट्रक्शन दिलं नाही की एम्बार्केशन ड्रिल वगैरे होईल आणि आम्हाला म्हणजे ओपन डेकला वगैरे जावं लागेल. सध्या तरी त्यांनी फक्त इकडे ॲज सेफ्टी कार्ड ठेवलेलं आहे फॉर इन्फॉर्मेशन. बट लेट्स सी. सगळं बॅग वगैरे ठेवून आता आम्ही चाललोय ओपन डेकला फॉर व्ह्यू. आता सध्या काळोख होत चाललंय. तो सनसेट तरी आपल्याला काही भेटणार नाही. बट व्ह्यू बघूया. बिकॉज आता बघण्यासारखी गोष्ट काय असते जेव्हा शिप सेल होते ना. तर ते शिप सेल होताना मोस्टली लोक ओपन डेकला जातात. तर आता आम्ही तेच एक्सपिरियन्स करतो. बिकॉज नेहमी ॲज अ क्रू जाऊन बघतो. कधी कधी आम्हाला भेटतही नाही जायला. सो सन डेक इज डेक 12. चलो डेक 12 गाईज. अरे कुठे राहिला? छोटू काय मागे. ओके तर लास्ट टाइम जसं मी म्हटलेलं ना व्हिडिओ मध्ये की आमचं एक टीम मध्ये कोणतरी असतंच की मागे राहतो नाही. म्हणजे पीछे तो वो ये है इसको हमेशा ढूंढना पड़ता है. पीछे रह जाता है पता नहीं कहाँ पे. और मिलता भी नहीं है. हाँ अभी कहाँ जा रहे हैं? 12 पे. क्राउड में हाइड हो जाता है. आवाज लगानी पड़ती. तर हा ओपन डेक आहे आणि बघू शकता याचा व्ह्यू किती मस्त आहे. खूप छान व्ह्यू आहे. त्या साईडला सिटी आहे. अँड देन आता ही जे आहे ते फ्रंट साईड आहे. दिस इज द फ्रंट साईड ऑफ द शिप. ते आफ्ट आहे जिथे फनल असतं. तर मग इकडनंच आता माझ्या मते हे जे चॅनल दिसतंय त्याचे लाईट्स ब्लिंक होतात आहेत. तिथून चॅनल करत करत ती बाहेर पडणार. तर इथे आता जे पहिले जाऊन आले त्यांनी सांगितलं त्यांच्या एक्सपिरियन्सने की खूप ब्युटिफुल आहे. सो बोललं की ओपन डेकला मोस्टली जेव्हा डिपार्ट होते शिप तेव्हा ओपन डेकलाच राहावं. कारण खूप लँडच्या अशा बाजूने जाते. सो इट्स व्हेरी ब्युटिफुल टू सी. ऑल शिप मूव्ह स्टार्ट झाली आहे. सो इट्स सेल अवे ऑलरेडी. वी स्टार्ट टू सेल अवे. हे बघा हे दिसतंय हे ब्रिज विंग आहे. सो आता त्याच्यात बघा माहीत नाही तुम्हाला व्यक्ती दिसते की नाही. तर त्याचा एक व्यक्ती आहे जो शिपची आता मॅन्युअरिंग चालू आहे. तर ते लोक तिकडनं मॉनिटर करतात. आणि माहिती आहे तुम्हाला दिसते की नाही की बट ह्याचा शिप मूव्ह व्हायला चालू झालेले आहे. बघू शकता की लँड थोडी लांब होत चालली आहे. मला वाटलं की सेलवेसाठी लोक भरपूर बाहेर येतील. बिकॉज आता आमच्या शिपमध्ये जेव्हा आम्ही असतो तेव्हा सेलवेसाठी तर लोक एवढे बाहेर येतात की इकडे फुल भरलेलं असतं. पण इथे तरी सध्या कोण दिसत नाही. सो नॉट शुअर की मग कदाचित नाही तर खालच्या डेक्सला असतील. तो मगाशी तुम्हाला एंट्रन्सला दाखवला डेक 5 एम्बार्केशन डेक कसं आहे. तर ते लोक असतील कारण का तिथे नियर बाय रूम्स आहेत. आमची आता ट्रिप एक 8 आवर्सची जर्नी आहे वन साईड. सो आम्ही आता इकडं जाणार. सकाळी पोहोचणार एक 6-6:30ला. 6:30ला पोहोचल्यावरती तिकडनं आम्ही एक फुल डे असं स्पेंड करणार इव्हनिंगपर्यंत. मग तिथेच आम्ही काहीतरी ब्रेकफास्ट लंच आणि तिकडचं एरिया वगैरे फिरून इव्हनिंगची परत एक रिटर्न क्रूज शिप पकडणार आणि मग परत नेक्स्ट संडे मॉर्निंगला आम्ही येऊन पोचणार. तर आम्हाला आता तिकीट ह्याची फिनलँड. सो हे दिस इज फिनलँड टू स्वीडन. तिकीट आम्हाला पडली आहे एक पर पर्सन 80 युरोज. आणि हे रिटर्न तिकीट आहे. सो आय एम टॉकिंग अबाउट रिटर्न तिकीट. इट्स नॉट लाईक की वन वे. सो इट्स व्हेरी अफोर्डेबल. माझ्यासाठी तरी भरपूर अफोर्डेबल आहे. बिकॉज जर बघितलं की इंडियाला जर आपण कुठे क्रूज कॉर्डिला क्रूजेस जसं आहे. सो ही जरी केली आहे मुंबई टू गोवा वगैरे तरी मी जेव्हा एकदा लाईक प्राईस जेव्हा चेक केलेली पर पर्सन 33,000 होतं. सो दॅट इज ऑल्सो स्टेट टू स्टेट. हे ॲक्च्युली फिनलँड टू अदर कंट्री स्वीडन अदर कंट्रीला चाललो आहे. तर 80 युरोज माझ्या मते खूप अफोर्डेबल आहे. रिजनेबल प्राईस आहे. तोच एक नवीन एक्सपिरियन्स असणार. सो
मी तिकडचे पण स्वीडनला पोचल्यावरती पण तिकडचे पण व्हिडिओज बनवेन आणि नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करीन. तर सध्या तुम्हाला मी क्रूज एक्सपिरियन्स दाखवीन कसं आहे. ही आहे ग्रेस वायकिंगची. सो येताना आम्ही ग्लॉरीमधून येणार आहे. ग्लॉरीचं मी तुम्हाला नवीन वेगळा व्हिडिओ दाखवेन बिकॉज ती न्यू शिप आहे. आता ह्यालाही बघून कसं वाटत नाही कारण का वेल मेंटेन शिप आहे, खूप छानपैकी मेंटेन केलेली आहे. सो हे बघा आता आम्ही लँडच्या बघा किती जवळून चाललो आहे. माझ्या मते हे एकदम एक्सपेन्सिव्ह हाऊसेस असणार ना. हां सगळे मोठे मोठे घर दिसतात आहेत. शिपचं बॅकसाईड बघा किती क्लोज नाही चाललो आहोत लँडच्या. अजून पुढे पण तसंच आहे. सो नाईट क्लब आहे इथे आणि कसिनोचे काही स्लॉट मशीन्स आहेत. तर आता आम्ही थोडे शिप आतमधलं थोडं एक्सप्लोर करतोय. नाईट क्लबला यायचं की नाही? ओके, नाईट क्लबला यायचं आहे. यस, नाइट क्लब आता माहित नहीं कितना अपने को ये नहीं देना क्रूज कैंपस. दिस इज द स्पा. किड्स एड है. फॉर द किड्स ऑल्सो. इथे येणार आहात जेवायला? हा खाना खाने का? आता रात्रीचे वाजलेत 9-10. तर आता जेवायचा टाइम आहे. तर आता डिनर वगैरे करायला आम्ही विचार करतो यायचं. सो हे सगळं इकडे डायनिंग एरिया आहे. तर जेवण वगैरे करून त्या लोकांची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे ऑफकोर्स, वी विल गो फॉर द नाईट क्लब. तर आता जेवायचा विचार चाललेला पण ते कॅन्सल केलं आहे. ते बोलतात की पहिला शिप एक्सप्लोर करूया. तो हम लोग फायर पेट्रोल मारने का देख रहे हैं. हम लोग यही मतलब अभी भले हम लोग एज अ गेस्ट आए बट हम लोग का जो अंदर का वर्कहॉलिक है वो निकल नहीं रहा है. जो हमारा पैशन है टूवर्ड्स सिक्योरिटी एंड शैंपेन बार वगैरे. आता आम्ही डेक 10 ला आहोत. ह्याच्या वरचा जो होता तो डेक 11 होता. आता हे आहे बुफे सिस्टम. इथे बुफे सिस्टम मध्ये आता जर तुम्हाला डिनर घ्यायचं आहे ॲडल्ट 43 युरोज. सो व्हेरी नाईस प्राइस. 43 युरोज फॉर द बुफे. Yeah, the dinner cost is only 43 euros, I believe that, which is very expensive actually. 43 euros भरपूर होतात फॉर डिनर. जर आपण इंडियन करन्सीमध्ये पकडायला गेलो तर एक किती रे 5,000. इट्स 5,000 ऑलमोस्ट. तर एक डिनरची 5,000 कॉस्ट भरणं म्हणजे आपल्यासाठी तरी एक्सपेन्सिव्ह वाटतं. तर हे एक रेस्टॉरंट आहे ते बार करून वगैरे. तर इकडे फ्रोझन फ्रूट्सचे वगैरे तुम्हाला फ्रेश फ्रूट तसे ड्रिंक्स भेटतात जे इथे ऑलरेडी लोकांनी करून ठेवलेले आहेत. सो यू कॅन जस्ट मेक युअर्स ओन विच एव्हर यू वॉन्ट. ऑर्डर्स तुम्ही हे इकडे या लोकांनी जे रेडी करून ठेवलेले ते घेऊ शकतात. तर आता हे जे ज्यूस आहेत लाईक ट्रॉपिकल स्ट्रॉबेरी अँड बँग फॉर दी बॅकॉन असे लाईक 750 युरोज वगैरे ह्याचे प्राइसिंग आहे. आणि इथे सगळे फ्रूट्स वगैरे आहेत ते सॅलड्स आहेत. अँड इकडे थोडे किड्ससाठी सॉफ्ट टॉयज वगैरे आहेत, चॉकलेट्स अँड आईस्क्रीम्स, डेझर्ट्स आहेत. सो डेझर्टची पण प्राइसिंग बघू शकता. आता हे जर मफिन पाहिजे असेल तर 3 युरोज आहे. काय याची कॉस्टिंग तुम्हाला हाय वाटत असेल बिकॉज क्रूज शिप आहे. ऑफकोर्स क्रूज शिपमध्ये असल्यावरती कॉस्ट थोडी हायच असते. इट्स काइंड ऑफ अ 5 स्टार फ्लोटिंग हॉटेल. सो हे 5 स्टार हॉटेल टाईप आहे जे पाण्यामध्ये फ्लोट करतं सीमध्ये. तर इथे म्हणजे तुम्ही फूड घेऊ शकता, प्रॉपर वॉर्म फूड. तर आता ह्याचं काय आहे, हे जर तुम्ही 1 kg म्हणजे आता तुम्हाला पाहिजे तेवढं या प्लेटमध्ये सर्व करून घ्या. आणि जर त्याचं 1 kg झालं तर मग तुम्हाला 23.50 युरोज चार्ज होणार. तुम्ही सगळं भरायचं, पॅक करायचं आणि जसं तुम्ही घेतलात की इकडे बिलिंग काउंटरला यायचं. हे बघा जसे बिलिंग काउंटरला आलेत ते बिलिंग काउंटरला येणार आणि चार्ज ते लोक तुम्हाला करणार त्याच्या हिशोबाने, तुमच्या वेटच्या हिशोबाने. डेक 9 ला आहोत. इथे शॉपिंग वर्ल्ड पण आहे, टॅक्स फ्री अँड देन कॉन्फरन्स रिसेप्शन्स. अगेन यू हॅव सम कसिनो स्लॉट्स. And here shopping world. So if you want to buy any
कॉस्मेटिक्स, फ्रेग्रन्सेस वगैरे काय लागतील तर शॉपिंग मॉल सारखंच असतं. इथे तुम्हाला भरपूर काही गोष्टी भेटतात. क्लोथिंगच्या साईडला आलोय आता मी. तसं कॉस्मेटिकचा झोन होता. गेस ब्रँडचे पर्स आणि ग्लासेस वगैरे, अँड बॅग्स, शूज ऑप्शन्स पण आहेत. जेंट्स क्लोथिंग, फिमेल क्लोथिंग. आम्ही काही ते शॉपिंगला तर आलो नाही, बट आता एक्सप्लोर करतो आहोत की काय काय बघूया शिपमध्ये. इथे सगळे चॉकलेट सेक्शन्स आहेत. हे वाले चॉकलेट्स, या ब्रँडचे लिंडॉसचे चॉकलेट ट्राय करून बघा, खूप छान असतात, मस्त लागतात. भरपूर आहेत चॉकलेट्स. एवढं तर व्हरायटी आपल्या शिपमध्ये पण नसते रे चॉकलेट्सची. Hyvät risteilyvieraat, me veroitetusti alkoholituotteita näin viikonloppuiltaisin. Risteilyvieraat सो इथे कम्प्लीट झोनच आहे चॉकलेट्ससाठी, कॅन्डीज. एवढा झोन मोठा तर मी पहिल्यांदा बघतोय शिपमध्ये. आमच्या शिपमध्ये पण नाही, आम्ही मोठ्या मोठ्या शिपवर काम करून झालं. एवढे मोठं कधी पाहिलं नाही इथे. गॅसचा एक प्रॉपर शॉपच आहे. सो इट्स अ ब्रँडेड शॉप. हा, आवडलं? काय घ्यायचंय का? नाही, साधा जेवायला वगैरे जाऊ आम्ही, कारण का आता शिप तर एक्सप्लोर करून झालेली आहे आणि थोडे फोटो सेशन झाले. बघू शकता फोटो सेशन. फोटोग्राफरला काय काय करावं लागतं बघा. तर या प्रकारे इथे प्रोफेशनल फोटोग्राफी चालू आहे सध्या. त्यांचं मन काय भरत नाही. त्याची फोटोग्राफी एकदा कंप्लीट झाली तेव्हा आम्ही काहीतरी खायला जाऊ आणि पेट पूजा करू. स्केल मॉडेल आहे या शिपचे. हे बघा, आणि त्याची डिटेल्स आहे, लाईक लेंथ अँड एव्हरीथिंग. सो ओव्हरऑल लेंथ इज 218 मीटर्स, लॉंग आहे, 22 नॉट्स स्पीड आहे तिची, हायेस्ट स्टॉप स्पीड आहे. सो इट्स अ बिग शिप. बघू शकता साईज आहे बघा. स्केल मॉडेल आहे, व्हेरी बिग. जुन्या शिप्समध्ये वगैरे असे स्केल मॉडेल्स वगैरे ठेवायचे, बट आता आमच्या जे न्यू शिप्स आहेत त्याच्यात तरी मी स्केल मॉडेल्स असे पाहिले नाहीत. म्हणजे आमच्या कंपनीचे जसे पहिल्याच्या अशा जुन्या शिप्समध्ये तुम्हाला असे स्केल मॉडेल्स बघायला मिळायचे. आता सध्या तरी न्यू शिप्समध्ये हे लोक असे स्केल्स मॉडेल टाकत नाहीत. सो आम्ही आता पॅक्ड फूड घेतलं आहे, सँडविच. आता मी फूडमध्ये सँडविच आणि योगर्ट घेतलं आहे. माझं टोटल बिल झालं आहे 8.90 युरोज. किती झाले? ऑलमोस्ट 1000. हां, ऑलमोस्ट 1000 रुपये पकडून झाला या मिलचे. तर मोस्टली आम्ही सगळ्यांनी हेच घेतलं आहे, बिकॉज आता खरं सांगायला तर रिजनेबल हेच वाटलं इथे. बाकीचं सगळं जेवण घेतलं तर 23 युरोज आणि 43 युरोज वगैरे, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि बट हे हेवी पण आहे. सो म्हटलं सर ठीक आहे, तेवढ्या रात्री पुरता. मग उद्या सकाळी कसं आम्ही पोहोचल्यानंतर कुठे बाहेर वगैरे ब्रेकफास्ट वगैरे करू शकतो. हां, आणि येताना मी स्नॅक्स पण कॅरी केलं आहे. जर भूक लागलीच तर मग काही स्नॅक्स वगैरे पण खाऊ. चहा वगैरे पण बनवून पिणार आहोत. गिरनारचा स्पेशल चहा आहे, मेड इन इंडिया. भरपूर भूक लागली आहे, खाऊन घेतो आम्ही आता पटापट, है ना. मग नंतर डीजे ना, डिस्को. सिक्युरिटीमध्ये काम करतो. तर माझं मेन कन्सर्न काय होतं, हे कार्ड आहे, पेपर कार्ड, हार्ड पेपर आहे, बट हेच आमचं की पण आहे. तर मला आता क्वेश्चन होतं की हे कसं काम करतं. बट आता मी जर तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकत असाल रिफ्लेक्शनमध्ये. हे बघा, त्यात चिप लागलेली आणि साईडला बघा. हां, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर हे मॅजिक आहे. या पेपरमध्येच त्यांनी RFID चिप टाकली आहे, जेणेकरून हेच काम करतं. हो, ज्याने पण डोकं लावलंय मास्टर माइंड आहे, बिकॉज खूप सारे कॉस्ट सेव्हिंग होते याच्यात. आणि
प्लास्टिक कार्ड्स वगैरे द्यायची गरज पडत नाही, म्हणजे एवढ्या एक 1 डे क्रूजसाठी, बिकॉज वी आर जस्ट हिअर फॉर लाईक 8 hours और समथिंग. सो 8 hours तुम्हाला असं प्लास्टिक कार्ड द्यायची गरज नाही, पेपरमध्येच काम होऊन जातं. आता आमचं झालंय जेवण वगैरे, एक्सप्लोअर केली थोडी शिप. आता रूममध्ये जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊ. इकडे ते नाईट क्लब आहे, सो नाईट क्लब. This RFID is working on barcode. Why is not it? 4K, 3K, 2K. Very nice. Very nice. It's a good idea. Guys, work out of तो मैं सोच रहा ये इस कैमरा में मैं बोलूं या ना बोलूं, बट एनीवेज इट्स अ गुड आइडिया. कंपनी कैन सेव मनी, यू नो, बट देन देयर इज डिफरेंस बिटवीन वाइकिंग एंड रॉयल कैरिबियन, माय फ्रेंड. Royal Caribbean cannot give like this, you know. There is a standards. Yeah, and we especially work on the flagships. नाइट क्लब है, डांस फ्लोर वरती सध्या कोण नाही, पण डिस्को मधून तर निघालो आम्ही, आणि रात्रीच्या वेळेस समुद्र बघा कसं दिसतो. आता ते फॉरवर्ड साइड आहे, फ्रंट साइड ऑफ द शिप. तुम्ही बघू शकता की ते वेव्स जनरेट होतात बिकॉज ऑफ द शिप इज मुव्हिंग. बट देन आजूबाजूला पाहिलात तर एकदम अंधेरा असतो, काही दिसणार नाही. हां, इन केस ऑफ इमर्जन्सी इथे यावं लागतं. हे इकडनं सगळ्यांना MES सिस्टम आहे फॉर सेफ्टी. मग याला राफ्ट बोलतात, आणि इथं रेस्क्यू बोट आहे, आणि ती लाईफ बोट आहे ज्याच्यात इन केस ऑफ इमर्जन्सी गेस्ट लोकांना ह्याच्यातून डिसेंबर केलं जातं. सगळं मस्टर स्टेशन असतात बेसिकली, सगळ्यांना मस्टर स्टेशन्स भेटतात जे पण इथे ऑनबोर्ड असतात, लाईक गेस्ट अँड क्रू. तर ज्याला जे मस्टर स्टेशन असाइन केलेलं असतं त्यांनी या स्पॉटला यायचं. मग त्या प्रकारे ते लोक त्यांच्या आपल्या आपल्या बोटमध्ये वगैरे त्यांना फिलअप करतात, आणि मग लोअरिंग होते ती बोट. इन केस ऑफ आहेत नाईट क्लबमधून झोपायची तयारी आहे. तर आम्ही आपापले बेड बनवले आहेत, 3 जण आहोत, 3 जण शेअर करतोय. तो हे एक बेड आहे प्रत्येकाचे. पण जर हे बघा, हे या प्रकारे त्या लोकांनी सेट करून ठेवलेलं आहे. तो हा बेल्ट लावलेला आहे. तो बेल्ट काय, तर आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा ते पडायला नको म्हणून. तर एक टॉवेल, नॅपकिन आणि ब्लँकेट, देन पिलो, या सगळ्यांची सोय केलेली आहे प्रत्येकासाठी. 6:30 स्वीडनला पोहोचणार शिप, आणि मग स्वीडनचा टाइम काय 1 hour बॅक आहे फ्रॉम फिनलँड, डिफरन्स आहे. तर आता वाजलेत रात्रीचे 12:30. तर आम्ही 4-5 तास आराम करू, 5 वाजता उठू, आणि मग काय डिसेंबर स्टार्ट होईल. गुड मॉर्निंग फ्रॉम स्वीडन. सगळे आम्ही आता जस्ट उठलोय, आणि आता वाजले तिकडचे 5:45 स्वीडन टाइम. आणि हे जो आहे आमच्या रूममधून अजून शिप मुव्हिंग आहे तसं पोचायला, आणि मग बाहेर पडू. डिसेंबर वेकेशन स्टार्ट होईल. ब्रेकफास्ट वगैरे बाहेर जाऊ, बाहेर जाऊया ना ते पोचलोय मी स्वीडनला. सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रॉम स्वीडन. है ना, काय बोलायचं की नाही तुम्हाला, फक्त स्माइल करायचंय. Good morning, moi moi. Finally, bucket list is completed. Bucket list. So we are here in Sweden now. So
सो हे सगळं ओल्ड टाउन आहे. सो हे स्टॉकहोम कॅपिटल ऑफ दी स्वीडन. आणि आम्ही आता सध्या ओल्ड टाउन मध्येच आहे. तो शिप एकदम सेंटरला लागते. तर बघू शकता की आजूबाजूलाच एक वॉकिंग डिस्टन्स वरतीच सगळे अट्रॅक्शन पॉइंट्स आहेत. आणि हे जे समोर जे दिसतंय ते अम्युजमेंट पार्क दिसतंय. बाकी हे सगळे ते जे आहेत कॅसल्स आहेत ते सगळे ते जे टॉल सगळे दिसत आहेत ना हे इकडचे कॅसल्स आहेत. तर बघू आम्ही जेवढे जमतील तेवढे कॅसल्स वगैरे किंवा काय अट्रॅक्शन्स आहेत ते सगळं कव्हर करायचा प्रयत्न करू. आता वाजले सकाळचे 6:30 आणि बाहेर पडून पहिला काहीतरी ब्रेकफास्ट करू कारण का शिपवरती पण आहे. बट शिपवर जास्त कॉस्टली असल्यामुळे आम्ही विचार करतो की बाहेरच करू. बाहेर पोटभर वगैरे खाऊ आणि मग त्यानंतर पुढे अट्रॅक्शन्स कव्हर करू काही नाही. सो आता शिपच्या बाहेर पडतोय आम्ही. डिसेंबरपासून स्टार्ट झालेलं आहे आणि डायरेक्ट स्ट्रीट दिसत आहेत काय. सो हे बघा सिटी कनेक्टेडच आहे वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे. तर आता इकडे सध्या वेदर आम्ही फोरकास्ट चेक केलेला काल. तर काल तरी काय पाऊस वगैरे दाखवत नव्हता. आज पाऊस दाखवतो आणि आता पाऊस जर पडला तर मग आमच्याकडे असं काहीच नाही आहे प्रोटेक्ट करायला. तर कुठे थांबावं लागणार. तर फ्रंट साईड बघा शिपचं बरीच मोठी शिप आहे. सो आता हे जे आम्ही चाललोय त्याचं कस्टम्स वगैरे करणार आणि कस्टम्स इमिग्रेशन करून मग इकडनं बाहेर पडायचं. टर्मिनलच्या बाहेर पडलेलो आहे आम्ही. सो तिथे सांगितलेलं कस्टम्स आहेत पण काय कस्टम्स तरी काय क्लिअरन्ससाठी काय नव्हतं. जर डिक्लेअर करायचं असेल कस्टम तरच तुम्हाला कस्टम क्लिअरन्सला जावं लागतं. नाहीतर मग काही नसेल तर फक्त डायरेक्ट वॉक करायचं बाहेर यायचं. तसं आम्ही आलोय आता बाहेर पडलोय. इथे टॅक्सीज आणि बसेस आहेत. वायकिंग लाईन्स. पोचलो आहे आम्ही आता स्वीडनला. अँड आता मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करेन की स्वीडनचे अट्रॅक्शन्स अँड कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड बी सेफ.